बातमी अर्थातच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची आहे। या भेटीची इनसाइड स्टोरी आता समोर येते। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात ही चर्चा झाली। या भेटीत अशी चर्चा आहे, काँग्रेस सोबत आघाडी करूनच ठाकरे बंधूंनी निवडणूक लढवावी असा एक निरोप दिग्विजय सिंग यांच्या मार्फत काँग्रेस हायकमांडनं उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची चर्चा जोर धरतीये। दिल्ली 14 डिसेंबरला इंडिया आघाडीतील नेत्यांचं आंदोलन सुद्धा होणार आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सरकार विरोधात रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं निमंत्रण देखील दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना भेटीत दिलं असल्याची बातमी समोर येते। पण जी चर्चा सुरू होती महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित रिंगणात उतरण्याची अर्थात काँग्रेस शिवाय तर त्याविषयी एक इनसाइड स्टोरी आता समोर येते। काँग्रेसनं सगळ्यात आधी स्वबळाचा नारा दिलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीत, पण आता अशी एक अपडेट समोर येते दिग्विजय सिंग यांच्या मार्फत एक निरोप उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सोबत घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी एक आता अपडेट समोर येताना दिसतेय। तशी चर्चा या भेटीत झाली असल्याची माहिती सुद्धा आहे। डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुका लागू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातोय। त्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करण्यासही सुरुवात झालेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। तर 14 डिसेंबरला दिल्लीत केंद्र सरकार विरोधात आंदोलन देखील आहे, जे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होणार आहे। या आंदोलनाचं निमंत्रण देखील दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं असल्याची बातमी समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।